नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय एबीपी माझा प्रश्न महाराष्ट्रात. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज विविध नेते आपल्या सोबत जोडले जात आहेत. राज्यातले प्रश्न, त्यांच्या लेखी कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ते मांडता आहेत. आता आपल्या सोबत आहेत राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे. पंकजाताई, आपलं स्वागत आहे. म्हणजे मी फार प्रस्तावना देत नाही, मी थेट तुम्हालाच हा आता प्रश्न विचारते. महाराष्ट्रासमोर असलेले असे 3 महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला वाटतात, जे आता ऐरणीवरती घेऊन आपण सोडवले पाहिजेत. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो महाराष्ट्रासमोर नाही जगासमोर आहे, तो म्हणजे करोना. हो. करोनाच्या वाढत्या संख्येला कसं सामोरं जायचं हा महाराष्ट्राच्या समोर मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या करोनामुळे झालेल्या आर्थिक परिस्थितीला सामोरं जायचं. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे जी तरुणाई आहे महाराष्ट्रातली, जे आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर अवलंबून राहावं लागेल का त्यांना, किंवा त्यांना काही स्पर्धा परीक्षांना जायचं आहे, त्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षण आणि त्यांच्या रोजगारीचा महत्वाचा प्रश्न आहे. तर तरुणाईला आपल्याला कुठे कसं कम्फर्ट करता येईल, हे 3 महत्वाचे प्रश्न मला वाटतं महाराष्ट्रासमोर आहेत. राज्य सरकार कशा पद्धतीने या प्रश्नांवर काम करतंय असं वाटतं? मला असं वाटतं की राज्य सरकार या सगळ्या प्रश्नांवर फार समाधानकारक काम करत नाहीये. कारण जेव्हा माझा जो स्वभाव आहे, मूळ जिथे जिथे चांगलं आहे तिथे तिथे मी चांगलं म्हणताना बिलकुल मागे पुढे पाहत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईची परिस्थिती, धारावीची परिस्थिती याच्यामध्ये चांगली कामगिरी दिसली प्रशासनाची, शासनाची, त्याच्यावेळी कौतुकही केलं. पण मला आता वाटतंय की थोडंसं जे आकडेवारी येते, पुण्यासारखं शहर हे अत्यंत प्राईम आता कोरोनाचं बाधित झालेलं आहे, तिथे उपस्थित केलेले जे काही तिथे त्यांनी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच्याविषयी नागरिकांची सतत तक्रार आहे, पेशंट्सची तक्रार आहे. मुंबईची पण तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र आज करोनाच्या बद्दल ज्या पद्धतीने गंभीर परिस्थितीला सामोरं जात आहे, मला वाटतं तिथे शासन प्रशासन कमी पडतंय, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण होते. पंकजाताई, आत्ता प्रायोरिटीने राज्य सरकार कोरोना हे एक मुख्य संकट धरून राज्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहे. मात्र म्हणावा तसा वेळ, आता जे प्रश्नांचा तुम्ही उल्लेख केलात, म्हणावा तसा वेळ राज्य सरकारला इतर प्रश्नांकडे पाहताना दिसता येत नाही. सरकारने हा सुवर्णमध्य साधावा कसा? सरकारने हा सुवर्णमध्य कसा साधावा हे मी सांगण्याची मला वाटतं तेवढी आवश्यकता भासत नाही. कारण 3 बलाढ्य पक्ष एकत्र आहेत. म्हणजे ज्या पक्षाने या देशावर अनेक वर्ष लिटरली राज्य केलं ते काँग्रेस आहे. ज्या पक्षाचे नेते हे फार मोठ्या म्हणजे राजकीय एक दिग्गज आहेत, शरद पवार साहेब आहेत, ते राष्ट्रवादी याच्यामध्ये आहे. आणि शिवसेनेसारखा पक्ष आहे. शिवसेनेनी मुंबईवर अनेक वर्ष मुंबईला हाताळलेलं आहे. त्यामुळे या मुंबई बरोबर आता राज्यही हाताळायचं. त्यामुळे या 3 पक्षामध्ये इतके बलाढ्य नेते असताना मी त्यांना काही सांगणं मला वाटतं योग्य नाही. एवढंच सांगेन की तिघे मिळून एका दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्राचे प्रश्न दुर्लक्षित न राहिले पाहिजे याचा विचार केला पाहिजे पक्षांच्या प्रश्नांपेक्षा. हे सगळे प्रश्न तुम्ही आता म्हणालात की 3 बलाढ्य पक्ष राज्याचा कारभार हाकतायत, हाच प्रॉब्लेम असावा का? कारण 3ही पक्ष, जर आपण एकूण त्यांचा राजकीय इतिहास बघितला, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कदाचित हे प्रश्न अधिक क्लिष्ट होत असावे. 3 पक्षांची तोंड 3 दिशांना असं वाटतं? 3 दिशेला आहे का नाही हे म्हणणं काही माझं काम नाहीये. पण मला वाटतं की 3 पक्षांचं सरकार चालवणं हे सोपं काम नाही. बरोबर आहे, कारण एका वेगळ्या विचारधारेवर वर्षानुवर्ष वेगवेगळ्या विचारधारेवर पक्षांनी काम केलंय आणि त्याच्यामुळे आपणही पुन्हा त्यावर म्हणजे विरोधक एखादा प्रश्न विचारत असतो, मीडिया एखादा विषय हाताळत असतो, त्यावेळी ते दिसतं. पण जेव्हा प्रशासन हाताळायचं असतं तेव्हा पक्ष बाजूला सोडून त्या कॅबिनेटमध्ये जेव्हा माणूस आपलं पाऊल टाकत असतो तेव्हा तो त्याचा पक्ष, त्याचा भाग, त्याचा मतदारसंघ या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून त्यांनी त्या राज्याचा विचार करणारा मंत्री म्हणून जर तिथे प्रवेश केला आणि अधिकाऱ्यांकडनं योग्य काम करून घेतलं तर काहीच अवघड नाहीये. पंकजाताई, राहून राहून सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की भाजपचे अनेक नेते आता कोरोनाच्या संकट काळामध्ये फील्डवर फिरतायत, जनतेचे प्रश्न समजावून घेतायत. पंकजा मुंडे या सगळ्यात कुठे आहेत? त्या का सहभागी होत नाहीयेत या सगळ्यात? नाउमेद झाल्यात पंकजा मुंडे पराभवानंतर? नाही, चांगली मी उमेद माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला. मी फार चांगलं फील करत आहे. मी पराभवामुळे नाउमेद असण्याचं कारण नाही. मी वेळोवेळी आलीये, आमच्या पक्षाने दिलेले कार्यक्रम वेळोवेळी केले. फक्त मला
प्रवासाचा प्रॉब्लेम झालाय, कारण मला जर मी गेले माझ्या मतदारसंघात किंवा प्रवासात, तर तिथे 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागतं आणि मग 14 दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर आपण कोणाशीच नाही भेटून तिकडे जाण्यापेक्षा तो प्रवास मी थोडा दिवस टाळायचा प्रयत्न केला. मी मध्ये 3 जूनला मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीलाही प्रयत्न केला जायचा, पण मला कलेक्टर आणि एसपीनी परवानगी नाकारली, कारण त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आलात तर गर्दी प्रचंड होऊन उगीचच लोकांना लागण होईल. तर जबाबदारीचं भान म्हणून मी फिजिकल डिस्टन्सचं वगैरे पालन करतेय. माझं ऑफिस चालू आहे. मी रेग्युलर ऑफिसला जाते. तिथे पण मी लोकांना भेटते डिस्टन्स ठेवून, 2 अपॉइंटमेंटमध्ये गॅप ठेवून. त्यामुळे माझं काम चालू आहे. बर मीडियावर अधूनमधून मी आपल्या सगळ्यांच्या मागण्यावर आहेच आहे. पण मी काही बाहेर नाहीये. अजिबात मी आय एम व्हेरी मच देअर आणि मी काम करतेय. तर तुमच्या मतदारसंघातनच असा कन्सर्न थोडासा उपस्थित झाला होता की पंकजा मुंडे मुंबईत राहण्यापेक्षा मतदारसंघात येऊन क्वारंटाईन झालेला आम्हाला चालतील, पण इथे येऊन या जमिनीवर त्या आल्या तर त्यांना इथले प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. मतदारसंघात पराभव झाला म्हणून मतदारसंघाला एवढं दूर सारायचं? अजिबात नाही. कारण मतदारसंघाचे प्रश्न मतदारसंघातच जाऊन कळतील असं अजिबात नाही. राज्याचा कारभार मी हाताळलेला आहे. इथे तुम्ही मला बोलवलंय ते राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलवलंय. त्या अर्थी त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी मला त्याचा अनुभव असेल किंवा मी तसं काम केलं असेल. मतदारसंघात मी गेले, माझा दौरा लावला, पण आमच्या घरी एक मृत्यू झाल्यामुळे तो राहिला आणि त्याच्यानंतर जे कोरोनाचं सुरू झालेलं आहे त्यामुळे दौरा करणं शक्य नाही. कार्यकर्त्यांचा अनुभव घेतला. भेटायला गेलं तर कार्यकर्ते गर्दी करतात. तर त्या सगळ्या जाणीवेनी मी तिथे जायचा टाळलेलं आहे आणि आता फ्रँकली मी एक माझ्याकडे आता पद नाहीये. मी म्हणजे जसं एखादा विरोधी पक्ष नेता किंवा खासदार, आमदार त्यांना बैठका घ्यायचा अधिकार असतो. मी त्याचाही सन्मान करते आणि त्यामुळे उगीचच जाऊन मी कलेक्टर ऑफिसला जाऊन बैठका वगैरे घेणं हे माझं ते दायित्व नाही. फक्त लोकांच्या भेटीगाठी घेणे. तर आता हे ऑनलाईन इतकं चांगलं झालंय त्यामुळे उलटं कोरोनामुळे जास्त लोकांशी मला जास्त वेळ बोलता येतं. जे मुंबईला येतात त्यांनाही भरपूर वेळ देता येतो. तर मला वाटतं हे असं काही अजिबात लोकांमध्ये पण नाही. उलट लोक म्हणतात ताई तुम्ही काळजी घ्या. एखादा महिना नाही आलात तरी चालेल. तुम्हाला काही झालं नाही पाहिजे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ठणठणीत सगळं झाल्यावर आपण जोरात कामाला लागू. आणि तुम्ही बघाल जेव्हा थोडी परिस्थिती निघेल, मी तेवढ्याच स्पीडनी तेवढ्याच जोरात मी मैदानात येणार. या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे ना पंकजाताई, की जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं तुमच्याकडे तुमच्या मतदारसंघातलेच नाही तर राज्यातले नागरिक पाहतात असं तुम्हीच म्हणालेला होतात, आणि जनतेच्या मनातले मुख्यमंत्रीच आज राज्यात कुठे दिसत नाही. तुमच्या कुटुंबासमोर अडचण होती, आमच्या संवेदना नक्कीच आहेत. मात्र तुम्ही जसं म्हणालात की राज्याचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे म्हटल्यानंतर फील्डवर उतरून लोकांचे प्रश्न समोरासमोर जाणून घेणं याची गरज खूप मोठी असते. आज भाजपचे अनेक नेते करतात, पंकजा मुंडे का नाही हा प्रश्न विचारला जातोय. अजिबात असं काही नाहीये. मी आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीला उपस्थित होते. आता मी सगळे जेवढे आमचे कार्यक्रम दिले ते सर्व कार्यक्रम मी पार पडले. आमचे सगळ्या बैठका ऑनलाईन होत आहेत, देशाच्या नेत्यांच्या, राज्याच्या नेत्यांच्या. असं कुठलं काही गरज नाही जिथे मी प्रत्यक्षात जायची गरज आहे, कारण हा विषयच वेगळा आहे. समजा एखादा महापूर आला, समजा एखादा भूकंप झाला, समजा एखादं कलॅमिटी आली, तेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष जात असतो. पण हा विषय असा आहे की तिथे आपल्या जाण्याने जर वर्दळ होत असेल, गोंधळ होत असेल आणि नियमांचं उल्लंघन होत असेल तर तिथे जाणीव ठेवून न जाणं हाच उपाय आहे. याचं काहीही कारण नाही. जनतेच्या मनातलं काय, आता ते तुम्हीच पहिली न्यूज लावली आहे, ती आता मला चिकटली आहे. तुमच्या आशीर्वादाने काय व्हायचं ते होईल. पण आज जे मुख्यमंत्री खरे आहेत त्यांच्याकडे आपण फोकस करणं आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करणं आवश्यक आहे. जे राहिलेले आहेत ते विरोधी पक्षाचे धुरा हातामध्ये सांभाळलेत, त्यांनी आपला खणखणीत आवाजात प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आणि आम्ही बाकी आमचे दायित्व आम्ही करतोच आहोत. मध्ये ऊसतोड कामगारांच्या शिफ्टिंगचा प्रश्न होता. आता ऊसतोड कामगारांना जेव्हा त्यांची मजुरी वाढायची आहे त्याच्यासाठी मी साखर संघामध्ये परवा 4-5 तास बैठक घेतली. आजही मी सन्माननीय जयंत पाटील साहेबांना भेटायला जाणार आहे. हो. माझी चर्चा प्रत्येक मंत्र्यांशी होत असते. मध्ये विद्यार्थ्यांचा 30-70चा प्रश्न होता तेव्हा मी संबंधित मंत्र्यांशी बोलले. आरोग्य विभागाचे प्रश्न आहे, कुणाला बेड पाहिजे कोरोनाचा, कुणाला औषध पाहिजे, कुणाला अंत्यविधीची सोय करून पाहिजे, या सगळ्या गोष्टी ह्या मी बसल्या बसल्या करते आहे. ऍडमिशन्स करतेय, सगळं करतेय. अजिबात आता फिजिकल डिस्टन्स हा नियम मी नाही पाळला तर लोक पाळणार नाहीत. तो मी नक्की पाळणार आहे जोपर्यंत कोरोना ठीक होणार नाही. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, तर एक लवाद स्थापन झाला आहे, आपण आहात त्यामध्ये, शरद पवार आहेत. कुठवर आलेला आहे हा प्रश्न सध्या? त्याचं भवितव्य काय? हे कधी संपणार आणि ऊसतोड कामगार कधी कामावर रुजू होणार? असंही ऊसतोड कामगारांच्या कामावर रुजू होण्याला अजून वेळ आहे. कारखाने सुरू होतील तेव्हा ते जातील. पण ऊसतोड कामगारांचा करार असतो दरवर्षी, दर 3 वर्षांनी. मागच्या वेळी मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर आम्ही 5 वर्षाचा करार केला होता आणि त्यांना पहिल्यांदा आम्ही मजुरीत वाढ दिली, मग अंतरिम वाढ दिली होती. आता ऊसतोड कामगारांचा आम्ही करार करत आहोत.
आणि ऊसतोड कामगारांचा करार करताना त्यांच्या मजुरीत वाढ, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ, ते जिथे जातील तिथे त्यांना कोरोना जर झाला तर त्यांना शासकीय मोफत इलाज, त्याचं कवच पाहिजे. त्यांच्या महिला कामावर जातात, काही बाळंत असतात, काही प्रेग्नंट असतात, त्यांना आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे. अशा अनेक त्याच्यामध्ये मागण्या आहेत. बर ऊसतोड कामगारांच्या मुलींची लग्न लवकर होतात, त्यांच्यासाठी एखादी चांगली योजना 18 वर्षाच्या नंतर लग्न झाल्यावर त्यांना म्हणजे सरकारच्या माध्यमातून ताकद, ह्या सगळ्या योजना आणि मागण्या त्याच्यामध्ये आहेत. आणि मला वाटतं ही चर्चा चालली आहे सकारात्मक दृष्टीने. तोपर्यंत माझ्या ऊसतोड कामगारांनी आपला कोयता मयानच ठेवावा, कोयता बाहेर काढू नये, अशा प्रकारची सूचना मी राज्यभरामध्ये केली प्रसाद आहे. धोत्रे यांनी हा प्रश्न विचारलेला होता. ते आपला हा कार्यक्रम पाहतायत. ऊसतोड कामगारांच्या बद्दलच त्यांचा कन्सर्न होता. त्यांचा मुद्दा असा आहे की आपण बरंच त्यांना सुरक्षा कवच आणि इतर सगळा, म्हणजे त्याला जोडूनच मी थोडासा एक मुद्दा त्यामध्ये ऍड करते. बरेच हे प्रश्न आहेत, बरंच सुरक्षा कवच आणि इतर सगळ्या गोष्टी आपण बोलतोय. मात्र या संकट काळामध्ये आता साखर कारखानदारांची सुद्धा एक बाजू आहे. तर हा सुवर्ण मध्य साधताना तारेवरची कसरतच करायला लागणार आहे आपल्याला. हो, खरंच आहे, तारेवरची कसरत आहे. कारण मी पण कारखाना चालवते, लॉस मधला कारखाना चालवते. माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, कारखाना दरवर्षी कसा चालू करावा. कारण त्या ठिकाणी एक दीड वर्ष एक मध्ये दुष्काळ असतो, तर अल्टरनेट इयर ऊस नसतो. अशा ठिकाणी कारखानदारांची पण प्रश्न फार भयानक आहे. पण मागच्या वेळी आम्ही जेव्हा आमचं सरकार होतं, देशामध्ये मंत्री महोदय गडकरीजी यांच्याशी बैठक घेतली आणि तेव्हा आम्ही साखरेचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, वाढवण्याचा प्रयत्न केला. इथेनॉल मध्ये आम्ही कारखान्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. कारण शेवटी आपण FRP द्यावीच लागते आपल्याला, ऊसतोड मजुरांना मानधनवाढ द्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पण फेस करतो. मी पण कारखान्यामध्ये आता माझ्याही बँकेविषयी अडचणी चालू आहेत, विषय चालू आहेत. हे सगळ्या गोष्टी, उद्योगाला चालना देणं पण तेवढंच महत्वाचं आहे. उद्योग जगला तर कामगार जगेल, उद्योग जगला तर शेतकरी जगेल, उद्योग जगला तर मजूर जगेल. तर ह्या दोन्हीचा आम्हाला एक मध्ये असा सुवर्ण मध्य साधणं हे फार कसरत असते. अनेक जणांनी आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं सध्या काय चाललंय हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळे धनगर आरक्षणासाठी जे झगडणारे आहेत त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपल्याला अनेकांनी त्याबद्दलही प्रश्न विचारलेले आहेत की धनगर आरक्षणाचं आता पुढे काय होणार, काय वाटतं तुम्हाला, भविष्यात काय चित्र असू शकेल? धनगर आरक्षणाचा विषय हा म्हणजे भिजत घोंगडं पडले अनेक वर्ष. सगळे आम्ही पण त्याच्यामध्ये खूप मोर्चे केले, विरोधी पक्षात असताना, सरकारी पक्षात असताना वेगवेगळ्या सुविधा धनगर समाजाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आरक्षणाचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे आपल्याला पाठवायचा आहे. आता सुद्धा सरकारने धनगर आरक्षणाचा विषय हा अत्यंत प्रायोरिटीवर घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा प्रायोरिटीने जसा विचार करून मराठा आरक्षणाला म्हणजे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न मागच्या सरकारमध्ये झाला. आता त्याला स्थगिती मिळाली. प्रचंड निराशा नक्कीच मराठा समाजाच्या सगळ्या तरुणांसमोर आहे. कारण काही लोकांना नोकऱ्या लागल्या होत्या, काही लोकांना ऍडमिशन मिळाले होते. आज त्यांच्या समोर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आरक्षण देताना ते शाश्वत आरक्षण हे मिळेल ह्याच्यासाठी आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट करावी लागेल. धनगर समाजाचा 70 वर्षाचा लढा, जे काय माझा अभ्यास आहे, तो अजूनही तसाच आहे. आणि त्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आता आपण जर भविष्यामध्ये, हे कोरोनामुळे वगैरे लोक पण वेगळ्या मनस्थितीत आहेत, सहकार्य करायच्या मनस्थितीत आहेत. पहिले कोरोनाकडे फोकस करावा सरकारने, हेही समजा लोकांना मान्य. पण ह्या परिस्थितीतून बाहेर निघाल्यावर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. संग्राम दिंडोरे यांनी प्रश्न विचारलाय पंकजाताई आपल्याला, राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण पूर्वीसारख्या सक्रिय कधी होणार? आणि पूर्वीपेक्षाही सक्रिय होईल. कोरोनाचा संकट काळ आता आहे, आपण सगळेच जण समजू शकतो. मात्र आपल्या मतदारसंघातनं एक प्रतिक्रिया आली आहे की वरळीत बसून तुम्ही परळीचे प्रश्न कसे सोडवणार? उद्विग्न आहेत लोक, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला थेट आपले प्रश्न सांगायचे आहेत. असं का होतंय की पंकजा मुंडे मुंबई पुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत आणि मतदारसंघात फिरकतच नाहीयेत? मी कार्यकर्त्याचं नाव सांगणार नाही, कारण कार्यकर्त्यांचं प्रेम किती टोकाला जातं हे गेले काही दिवसात आपल्याला दिसलेलं आहे. मात्र वरळीत बसून परळीचे प्रश्न कसे सोडवणार? नाही, अजिबात नाही. हे प्रश्न फार लोकल प्रश्न आहेत. आपण राज्याच्या प्लॅटफॉर्मवर बसलो आहोत. माझे कार्यकर्ते माझ्या टचमध्ये आहेत, ते मला असे कुठलेही प्रश्न विचारत नाहीत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मला मिस करत असतील परळीत, तर मी लवकरच येईल. मग असं झालंय का की मतदारसंघामध्ये आता स्वतःचेच बंधू असल्यामुळे मतदारसंघाचे प्रश्न सुटणार आहेत असं पंकजा मुंडेंना वाटतंय? त्याच्यामुळे फार काळजी नाहीये? तिथे बसून 24 तास जर प्रश्न सुटले असते तर एवढा करोना वाढला नसता. इतक्या प्रकारे माझे म्हणजे अक्षरशः तरुण कार्यकर्ते दगावलेले आहेत.
माझ्या ओळखीचे, माझ्या परिवारातील अत्यंत जवळचे लोक दगावलेले आहेत. करोनाने थैमान घातलेलं आहे. तिथे बसून प्रश्न सोडवत असते तर करोना आता नसता तिकडे. पंकजाताई, आपल्या भगिनी सुद्धा स्वतः डॉक्टर आहेत, तिथल्या खासदार आहेत, मात्र त्या सुद्धा पहिले 3, 3.5, 4 महिने या भागामध्ये फिरकलेल्या नव्हत्या. असं काय झालेलं आहे? स्वतः एक डॉक्टर असून सुद्धा त्यांनी ग्रासरूटला उतरून स्वतःचं नॉलेज तिथे वापरणं लोकांना अपेक्षित होतं. का झालं नाही असं? माहिती देत आहे, अत्यंत चुकीची माहिती देत आहे. प्रीतम मुंडे दर 10 दिवसाला तिथे आहेत. स्वतः कोविड पेशंट्सना तपासायला गेला. पालकमंत्री गेले नाही कुठल्याही कोविड हॉस्पिटलला भेटायला. प्रीतम मुंडे सगळा पीपीए किट घालून प्रत्येक पेशंट पर्यंत गेल्या, कोविड पेशंट पर्यंत गेल्या आणि प्रत्येक कलेक्टरची बैठक घेतली आणि त्या पूर्ण दौरा करून प्रत्येक ठिकाणी गेलेल्या आहेत. हे सगळं सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न स्पिरिटेड आहेत आणि ते उगीच आपला चांगला इंटरव्ह्यू खराब करायचा प्रयत्न करतात. एक छोटासा रॅपिड सारखे मी तुम्हाला 1-2-3 प्रश्न विचारते. पंकजा मुंडे यांना पक्षात सगळ्यात जवळचं कोण आहे, देवेंद्र फडणवीस की नाथाभाऊ? मला पक्ष जवळचा आहे. व्यक्ती सापेक्ष आमचा पक्ष नाही. भाजप पक्ष व्यक्ती सापेक्ष नसला तरी आपल्या पक्षामध्ये आपले सहकारी असतात, जोडीदार असतात. जवळचं सहकारी कोण वाटतं, देवेंद्र फडणवीस की नाथाभाऊ? देवेंद्रजी सहकारी आहेत. नाथाभाऊ माझे ज्येष्ठ आहेत, ते माझ्या वडिलांच्या मित्र आहेत. त्यामुळे त्यांचं दोघांचं सहकारी म्हणून उल्लेख करणं योग्य नाही. मध्यंतरीच्या काळात एक चर्चा होत होती की पक्षाच्या दिल्लीतल्या राजकारणामध्ये पंकजा मुंडेंना घेतलं जाईल, दिल्लीतल्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय करण्यात येईल पक्षामध्ये, पक्ष कार्यकारिणीमध्ये, अशी एक चर्चा होती. पंकजा मुंडेंना काय आवडेल, राज्य की दिल्ली? मला पक्षातली कुठलीही जबाबदारी आवडेल. जर मला काही नवीन जबाबदारी दिली तर मला अजून त्याच्यात आनंदाने काम करता येईल. तर आता पक्ष माझ्यासाठी काय ठरवतं हे मला कल्पना नाही. मी पण चंद्रकांत पाटलांनी जी मला स्टेटमेंट केलं होतं की पंकजाताईंना दिल्लीत मोठी जबाबदारी देणार, तर मी पण बघते की दिली तर मी ती जबाबदारी, जी जबाबदारी ते मला देतील ती जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न करेन. पण मी महाराष्ट्रात आहेच आहे कोर कमिटीत आणि महाराष्ट्रात शेवटी माझं मूळ महाराष्ट्र आहे. आणखीन अगदी शेवटचा प्रश्न, काय बनायला आवडेल, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री की जनतेने निवडून दिलेला आमदार? कोणीही नसताना, काही नसताना मीडियाने इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला बोलवलं, त्यामुळे मी जे आहे ते ठीक आहे आणि तसंच राहायला मला आवडेल. पंकजाताई, खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमात आलात, राज्याच्या प्रश्नावरती भाष्य केलं, तसंच तुमच्याबद्दल अनेकांना जे प्रश्न पडलेले होते त्याबद्दलही अत्यंत दिलखुलासपणे तुम्ही उत्तरं दिली. तुमचे खूप खूप आभार.